टेक इन्फो मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत माडा लॉटरी पुणे 2024 मधील प्रकल्पाचे नाव आहे सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी। ह्या प्रकल्पाविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्याचा स्कीम क्रमांक आहे 798A, 798B, 798C। ह्या प्रकल्पात 1 BHK आणि 2 BHK चे फ्लॅट इथे अवेलेबल आहे LIG आणि EWS कॅटेगरीसाठी। आणि हे प्रकल्पाची एक ॲडव्हान्टेज म्हणजे इथे बाल्कनी उपलब्ध आहे, म्हणजे प्रत्येक फ्लॅटला त्यांनी बाल्कनी दिलेली आहे। 2 BHK ला 2 बाल्कन्या त्यांनी दिलेल्या, एक बेडरूम आणि लिव्हिंगला अशा प्रकारचे बाल्कनी इथे आहे। तर चला आपण एका प्रकल्पाची माहिती जाणून घेऊया। आणि एक अजून सांगायचं म्हणजे हे स्कीम कोड 798A, B आणि C हे तिन्ही एकाच बिल्डिंगमध्ये तिही स्कीम कोडचे ते काही फ्लॅट आहेत ते एकाच बिल्डिंगमध्ये बिल्डिंग क्रमांक A मध्ये दिलेले आहे। तर चला आपण स्कीम कोड क्रमांक 798A बद्दल जाणून घेऊया। त्याचा इन्कम ग्रुप आहे LIG। तिथे 1 BHK चे फ्लॅट उपलब्ध आहेत, तिथे कोणतेही लिटिगेशन नाही आहे। प्राइस दिलेली म्हाडाने 15,95,400 ते 16,01,200। त्याचा कार्पेट एरिया आहे 31.61 ते 32.98 स्क्वेअर मीटर। डेट ऑफ कंप्लीशन आहे 30/12/2026। तिथे टोटल 12 घरे आहे। कॅटेगरीनुसार आपण बघून घेऊया। SC कॅटेगरीसाठी एक, ST कॅटेगरीसाठी एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीसाठी एक आणि SG कॅटेगरीसाठी एक आणि GP कॅटेगरीसाठी 8 असे टोटल 12 घरे तिथे उपलब्ध आहे। आता आपण बघूया स्कीम कोड क्रमांक 798B। इथे सुद्धा सेम LIG साठी उपलब्ध आहे, लिटिगेशन कोणतेही नाही। 2 BHK ची घरे इथे उपलब्ध आहे। म्हाडाने याच्यासाठी प्राइस दिलेली 22,24,600। कार्पेट एरिया 45.56 ते 46.56 स्क्वेअर मीटर। डेट ऑफ कंप्लीशन 30/12/2026। टोटल घरे 9 आणि कॅटेगरीनुसार बघायचं म्हटलं तर SC कॅटेगरीसाठी एक, ST कॅटेगरीसाठी एक आणि जनरल पब्लिकसाठी 7 अशी टोटल 9 घरे आहेत। तर आता बघूया आपण स्कीम क्रमांक 798C। 98C हा EWS साठी इथे घरे आहेत। इथे सुद्धा कोणतेही लिटिगेशन नाही। 1 BHK प्राइस 13,94,400 ते 15,81,000 अशी म्हाडाची ती प्राइस दिलेली आहे। कार्पेट एरिया 24.46 ते 26.96 स्क्वेअर मीटर। डेट ऑफ कंप्लीशन 30/12/2026। टोटल घरे आहे तिथे 12। आपण कॅटेगरीनुसार बघून घेऊया कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे। SC कॅटेगरीसाठी एक, ST कॅटेगरीसाठी एक, एक्स सर्व्हिसमनसाठी एक आणि SG स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी एक आणि GP कॅटेगरीसाठी 8 अशी टोटल 12 घरे इथे उपलब्ध आहे। इथे आपला वेटिंग पिरियड 1.5 वर्ष म्हणजे आपल्याला पोझिशन मिळायला 1.5 वर्ष लागू शकतात। 2026 आता 2024 म्हणजे कंप्लीट 1.5 वर्ष आपल्याला वेट करायचं, म्हणजे जास्त लेटही नाही, पोझिशन ठीक आहे। आणि एक ॲडव्हान्टेज म्हणजे इथे बाल्कनी आहे सगळ्या फ्लॅटला। आता महारेरानुसार आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। बघा तर मित्रांनो, आता आपण महारेरावरती आलेलो आहोत। इथे आता प्रकल्पाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया का। इथे ऑर्गनायझेशनची पूर्ण डिटेल त्यांनी दिलेली आहे, बिल्डरची डिटेल आहे। तर चला आपण आता बघूया। बघा इथे सद्गुरू रेसिडेन्सी प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन दिलेली 30/12/2023। ती अगोदर होती, आता ती एक्सटेंड झालेली आहे 30/12/2026 ही एक्सटेंड झालेली डेट ऑफ कंप्लीशन आहे। बघा इथे कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन नाही आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे। बघा आता इथे दिलेले बिल्डिंग A मध्ये बघा, बिल्डिंग A सद्गुरू रेसिडेन्सी। इथे म्हाडाचे फ्लॅट त्यांनी दिलेले 1 BHK आणि 2 BHK चे फ्लॅट ह्या बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहे। बघा टोटल सँक्शन फ्लोअर इथे त्यांनी म्हटलेलं आहे 8 आहे। इथे नंबर ऑफ ओपन पार्किंग आणि क्लोज पार्किंग सुद्धा दिलेली आहे। तर आपण थोडक्यात लेआउट बघून घेऊ। हे बघा इथे बिल्डिंग A मध्ये म्हाडाचे फ्लॅट दिलेले आहे। बघा इथे म्हटलेलं आहे त्यांनी बिल्डिंग A। इथे त्यांनी दिलेले की म्हाडाचे फ्लॅट कोणकोणत्या फ्लोअरला अवेलेबल आहे। बघा इथे फ्लोअर फर्स्टपासून ते फ्लोअर 7पर्यंत इथे म्हाडाचे फ्लॅट अवेलेबल आहे। प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट इथे दिलेले आहे। आपण 1-2 फ्लॅटचे लेआउट बघून घेऊ। बघा इथे येलो केलेले ते म्हाडाचे फ्लॅट आहे। तिथे त्यांनी नोटसुद्धा दिलेली की फ्लॅट हँडओव्हर टू म्हाडा, व्यवस्थित आपण इथे बघू शकतो। बघा फ्लॅट हँडओव्हर टू म्हाडा असं त्यांनी दिलेलं आहे। तर चला आपण 1 BHK आणि 2 BHKचं एका फ्लॅटचं लेआउट बघून घेऊया। बघा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। बघा इथे लिव्हिंग प्लस किचन आहे। लिव्हिंगलाच इथे बाल्कनी दिलेली आहे आणि इथे लिव्हिंगच्याच बाजूला बघा स्टडी रूम म्हणजे तो बेडरूम आहे, त्याला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे। बेडरूमच्या बाजूला
हा किचन देण्यात आलेला आहे। बघा इथे किचन आहे, नंतर किचनच्या समोर टॉयलेट बाथरूम देण्यात आलेली आहे। असा 102 नंबरचा आपण फ्लोअर प्लॅन बघितला। आता आपण 2 BHKचा एक बघून घेऊया। बघा हे बघा 107 हा 2 BHKचा फ्लोअर प्लॅन इथे दिलेला आहे। तोच आपण पूर्णपणे बघून घेऊया। बघा 107 2 BHK दिलेला इथे। बघा लिव्हिंगच्या समोर किचन आहे, किचनच्याच बाजूला त्यांनी स्टडी रूम म्हणजे बेडरूम दिलेला आहे आणि इकडे बघा लिव्हिंगच्या बाजूला एक बेडरूम आहे। बघा बेडरूम आणि लिव्हिंगला तो लिव्हिंगच्या बाजूचा बेडरूम आहे त्याला एक बाल्कनी आहे आणि स्टडी रूमला सुद्धा एक बाल्कनी आहे। अशा प्रकारे 2 बाल्कनी 2 BHKला 2 बाल्कनी आपल्याला भेटणार आहे, किचन प्लस बेडरूम असा हा 2 BHKचा प्लॅन दिलेला आहे। बघा इथे पिंक कलरमध्ये हायलाईट केलेलं आहे, तिथे त्यांनी लिफ्ट दिलेली आहे आणि स्टेअरकेसेस सुद्धा दिलेले, 2 लिफ्ट प्लस 2 स्टेअरकेसेस दिलेले आहे। अशा प्रकारे हा फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन त्यांनी दिलेला आहे। असे प्रत्येक फ्लोअरला माडाचे फ्लॅट आहे आणि काही हे प्रायव्हेट बिल्डरांचे फ्लॅट आहेत। बघा हे त्यांनी हायलाईट केलेले नाही आहे, तिथे म्हटलेलं नाही की ते हँडओव्हर टू माडा म्हणजे हे प्रायव्हेट बिल्डरांचे ते वेगळे फ्लॅट आहे, ते प्रायव्हेट बिल्डर त्यांच्या सोयीनुसार ते विकणार आहे। आणि हे हायलाईट केलेले येलो कलरमध्ये ते आहे ते माडाचे फ्लॅट त्यांनी दिलेले आहे। थँक्यू सो मच। व्हिडिओ कधीला आवडला असला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन अपडेट माडाचे जे काही नवीन अपडेट येणार त्याबद्दल व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याची तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।